अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला महोत्सव 2019 या अतिशय देखण्या अशा कार्यक्रमाला मला इतक्या आत्मीयतेने अगत्याने बोलावल्याबद्दल या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा प्रकाशजी जाधव यांचे मी मनपूर्वक आणि अनौपचारिक असे आभार मानते। अर्थात तुमचे जसे देवीला अनेक हात असतात तसे तुमच्या मागे अनेक हात उभे आहेत याची मला कल्पना आहे, जाणीव आहे। सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत, कारण शेक्सपियरने म्हटलंच आहे नावात काय आहे, माणसाचं कर्तृत्व महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही सगळी कर्तृत्ववान माणसं तुमच्या मागे उभी आहेत आणि त्यांनीच आणि तुम्ही सगळ्यांनी अर्थात हा कार्यक्रम यशस्वी केला आहे आणि तो यशस्वी होणार आहे। आजचा पहिला दिवस आहे। तसंच सर्वप्रथम श्री सुनीलजी जगताप यांचेही मी अतिशय आभार मानते। 2 वर्षांपूर्वी तुम्ही मला आमंत्रण दिलं होतं या कार्यक्रमाचं, काही कारणास्तव येऊ शकले नाही, कारण प्रत्येक कलाकार बिझी असतो, काही डेट कमिट झालेली असते। त्याप्रमाणे आज तो योग आला आणि खरोखरच अनेक मान सन्मान कलाकाराला मिळतात, पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा एखादं व्यासपीठ तुम्हाला बोलावतं त्याच्या मागची भावना वेगळी असते, उदात्त असते। आणि एवढ्या मोठ्या नावाचा पुरस्कार जेव्हा मला मिळतो तेव्हा मला तो एखाद्या फिल्मफेअर अवॉर्डपेक्षाही मोठा वाटतो। या पुरस्काराला मी पात्र कशी झाले तर तुम्ही सर्वांनी आणि ईश्वराने मला याच्यासाठी पात्र ठरवलं। मी गोव्यातून महाराष्ट्रात आले, एक कलेचं वेड होतं, अभिनयाचं वेड होतं आणि आयुष्यात असं वाटत होतं की गायिका अभिनेत्री व्हावं, एक नृत्यांगना व्हावं, अशी अनेक स्वप्न होती आणि सगळ्यात आधी अभिनयाचं स्वप्न तुमच्या कृपेने पार पडलं। आणि गंमत जम्मत ह्या माझ्या पहिल्या चित्रपटापासून आजपर्यंतचा आपलं हे सुंदर नातं जे अविरत चाललं आहे ते खरोखरच तुमच्या कृपेने। आणि वर्षा उसगावकर या माझ्या सामान्य नावाला तुम्ही एवढं मोठं वलय प्राप्त करून दिलं। तुमच्या टाळ्या, तुमच्या शिट्ट्या हा माझा प्राणवायू आहे, त्या ऑक्सिजन शिवाय मी कशी काय जगणार। खरोखरच तुम्ही आजपर्यंत मला एकाकी कधी पाडलं नाही, कारण एखादा कलाकार जेव्हा एकाकी पडतो ती अवस्था फार भयावह असते आणि तसं तुम्ही मला कधीच होऊ दिलं नाही आणि होऊ देणार नाही आहात याची मला खात्री आहे। आणि प्रकाशजींबद्दल बोलायचं तर मला त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय पारदर्शी वाटलं, अतिशय पारदर्शी, निस्वार्थ, अतिशय नम्र। त्यांचे विचार मी ऐकले, त्यांच्या वाणीमध्ये जी जरब आहे ती मला फार आवडली। ते माझ्यापेक्षा वयाने लहान असतीलच, मी त्यांना खूप आशीर्वाद देते, सदिच्छा देते आणि यशस्वी व्हा, सुखी व्हा, नेहमी तुम्हाला ईश्वर शांती आणि आरोग्य देवो, कारण आरोग्य फार महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही पुढचं काम यशस्वीपणे करू शकणार आणि तुमचं कुटुंब तुमच्या मागे उभं आहे, म्हणूनच तुम्ही सगळी कामं करू शकता। आज मी आले तेव्हा अतिशय देखणा इथे सांस्कृतिक कार्यक्रम चालला होता, अतिशय देखणा, रांगडा, म्हणजे त्याच्यात कुठेही फिल्मीपणा नाही आहे। त्या मुली इथे नृत्य करत होत्या अतिशय रांगड्या पद्धतीने। मला जर सांगितलं तसं नृत्य करायला ते मला जमणार नाही। ज्या पद्धतीने, ज्या ऊर्जेने, ज्या एनर्जीने त्या नाचत होत्या मला त्यांची असूया वाटली। फारच सुंदर, प्रत्येक मुलीने इतका सुंदर नृत्याविष्कार इथे केला आणि त्यांना मी खूप सुयश चिंतिते, तसंच त्यांना आशीर्वाद देते। तसंच सुरेखाताई यांचाही मला उल्लेख करावासा वाटतो की या रावजी बसा भाऊजी हे गाणं आशा भोसलेंनी गायलेलं आहे कुठल्या तरी चित्रपटात, मला आता नाव आठवत नाही, पण त्यांनी ते इतकं प्रसिद्ध केलं आणि त्याच्यामुळे त्यांना ओळखायला लागले सगळे लोक आणि त्यांनी एवढं म्हणजे मगाशी म्हणूनच त्यांना तुम्ही पुरस्कार दिला आहे की आज तळागाळातून त्या आलेल्या आहेत आणि पूर्ण देशभरात
त्यांनी आपली लावणी सादर केलेली आहे, तर त्यांनाही मी शुभेच्छिंतिते. तसंच त्या बिग बॉसमध्ये गेल्या आणि सगळ्या लावणी कलाकारांचं नाव त्यांनी तिथे जाऊन मोठं केलं, कारण त्यांची दखल घेतली गेली म्हणूनच त्यांना बिग बॉसमध्ये बोलावलं गेलं. तसंच शरद गायकवाड यांनी जे इथे प्रभावी भाषण केले, म्हणजे सुरुवातीला इतका गोंधळ चालला होता, पण त्यांच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे की हळूहळू हळू सभागृह शांत झालं आणि सगळेजण तन्मयतेने त्यांचं भाषण ऐकायला लागले. मला त्यांचं भाषण ऐकताना किंवा त्यांचा जीवनपट संक्षिप्तमध्ये दाखवला गेला, त्यांनीही बोलून दाखवलं, पण ते बघताना असं वाटलं की वाल्या कोळ्याचा जसा वाल्मिकी ऋषी झाला, अक्षरशः तसंच तुमच्या बाबतीत झालेलं आहे. एकलव्याला गुरु तर नव्हता, एकलव्याने गुरुच्या प्रतिमेला गुरु मानलं आणि त्यांनी धनुर्विद्या संपादन केली. त्यामुळे गुरु खऱ्या अर्थाने मला वाटतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच तुमचे गुरु आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि जी इथे तरुण पोरं आहेत, बराच तरुण वर्ग आज इथे उपस्थित आहे, त्यांना सगळ्यांना मी अशी याचना करते, त्यांच्यापुढे विनंती करते की फकीरा या त्यांच्या कादंबरीमुळे त्यांच्या जीवनावर एवढा प्रभाव पडला. अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिमत्व अतिशय बहुश्रुत होतं, तर प्रत्येक तरुण मुलाने मला असं वाटतं की त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कसं असतं की आजची तरुण पिढी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे, चांगली आहे, हुशार आहे, त्यांची स्वप्न आहेत, सगळ्या बाबतीत ते तरबेज आहेत, पण थोडीशी कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीने आपण प्रेरित झालेलो असतो. आपली भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती इतकी श्रीमंत आहे. आत्ता आपण बघतो ही जी लोककला आहे, जी लोकांनी निर्माण केलेली आहे आपल्या मनोरंजनासाठी, त्यामुळे ती ओरिजिनलच असेल नाही का, त्याला कुठलाही पाश्चात्यपणा नाही आहे. त्याच्यात आपण रमतो, त्याच्यात जोगवा आला देवीचा, त्याच्यात लावणी आली, त्याच्यात पोवाडे आले, काय नाही आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडे भक्ती संगीत आहे, भक्तीचं मोठं साहित्य आहे, संतांची केवढी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या तरुण पिढीने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण हेच वय असतं संस्कार करून घेण्याचं. आणि असंच नाही आहे, संस्कार आपल्यावर जीवनभर होत राहतात. आता ह्या कार्यक्रमात सुद्धा माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले आणि हा अतिशय देखणा कार्यक्रम तुम्ही इथे उल्हासनगरवासियांना देता. आता काही दिवसांपूर्वी इथे पूर आला, बदलापूरमध्ये अतिशय भयानक अशी पूरस्थिती आम्ही टी व्हीवर पाहिली, त्यामुळे अतिशय गोरगरिबांना त्याचा किती त्रास झाला असेल आणि आता त्याच्यातनं ते बाहेर येत आहेत. आणि या पार्श्वभूमीवर सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवलात आणि तुम्ही म्हणालात की काही समाजकंटकांनी हा कार्यक्रम पाडण्याचा प्रयत्न केला. ते असताना कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्यामुळे त्याला न जुमानता तुम्ही हा कार्यक्रम तुमचे जे हितचिंतक आहेत, मित्र आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मित्रत्वामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. माझ्याबद्दल म्हणाल तर मी थोडीशी काय म्हणतो आपण त्याला भाग्यवान ठरले. सुरुवातीला जे मला चित्रपट मिळाले, अतिशय कणा असलेल्या भूमिका मिळाल्या, अतिशय सुंदर गाणी मिळाली. आज मागे वळून बघताना असं वाटतं खरंच का इतक्या सुंदर मला माझ्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या. त्या कशा आल्या तर त्याच्यासाठी ईश्वराचाच आशीर्वाद हवा नाही का. अजूनही मनात उर्मी आहेत. तुमचा आशीर्वाद असेल, तुमच्या सदिच्छा असतील तर एखादं नॅशनल अवॉर्ड सुद्धा जिंकायची इच्छा आहे. पण ते जरी नाही मिळालं तरी काही खंत ना खेद आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत आणि त्या कुठल्याही अवॉर्डपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत असं मी मानते. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की मी समाज सेवा करते. मला वाटतं ते इंग्लिशमध्ये म्हणतात नाही का, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केला पाहिजे, आपला खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. कधी कधी आपल्याला समाजाबद्दल वाटतं आपण एकट्या काही करू शकत नाही, त्यामुळे NGOs जे असतात, काही असोसिएशन्स असतात, त्यांच्या मदतीने किंवा त्याच्यात सहभागी होऊन आपण काही गोष्टी करू शकतो.
आजपर्यंतचा जो माझा अनुभव आहे, आता मी चित्रपट महामंडळाची संचालिका झाले. कशी झाले तर मला मेंबर्सनी निवडून दिलं. त्यामुळे मला हा काय म्हणतो त्याला चान्स मिळाला, ऑपॉर्च्युनिटी मिळाली, ही संधी मिळाली. आज इंडस्ट्रीमध्ये एवढा काय म्हणतो आपण त्याला अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगार आहे. मला अतिशय वाईट वाटतं की माझ्याबरोबर एखादा ज्युनियर आर्टिस्ट 20-25 वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत तो आज आहे हे बघताना मनाला क्लेश होतात. आज मला भूमिका मिळाल्या, मला काम मिळालं, त्याला मात्र मिळालं नाही. तो तिथेच आहे, त्याच्या अंगात गुण आहेत, तरी सुद्धा तो एखाद्या फर्निचर प्रमाणे एखादी फ्रेम सजवतो, पण त्याला मेन रोल मिळत नाही. तर मला वाटतं जे कलाकार ज्यांच्याकडे मेंबर्स आहेत त्या सगळ्या कलाकारांना दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी काम द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक लोक कलाकार सुद्धा बेरोजगार आहेत, त्यांची ही हलाखीची अवस्था आहे. तर मला असं वाटतं की त्यांना अशा कार्यक्रमातून तुम्ही आता आजच किती जणांना संधी दिली आहे, तर अशा कार्यक्रमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे. तरच या सगळ्या अवॉर्ड्सना अर्थ आहे, नाही का? हे अवॉर्ड तुम्हाला मी अर्पण करते, कारण तुम्ही मला नाव दिलं आणि त्यामुळे माझ्या नावाची प्रत्येक ठिकाणी दखल घेतली जाते. आणि तुम्ही मगाशी इथे अनाऊन्स केलं की मोठा कार्यक्रम आपल्या षण्मुखानंदमध्ये होणार आहे आणि अर्थात मी त्याला येईनच, माझं कर्तव्य आहे. तर तुम्ही मला जरूर कळवा, थोडंसं आगामी कळवा, 1-2 महिने आधी, जेणेकरून ती डेट मला ठेवता येईल. आणि तुमच्याबद्दल मी काय बोलू, कारण तुम्ही बसून तिथे हे माझे 4 शब्द ऐकता आहात म्हणून ह्या शब्दांना अर्थ लाभतो आहे, नाहीतर मी रिकाम्या खुर्च्यांशी कसं काय बोलले असते. त्यामुळे खरोखरच तुमची मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे आणि अगदी मनापासून ऋणी आहे. ह्याच्यात कुठलाही औपचारिक भाग नाही आहे. फक्त एक विनंती मी तुम्हाला करते, आज सेल्फीचा जमाना आहे, पण प्रत्येकाबरोबर सेल्फी देणं शक्य नाही आहे मित्रांनो, कठीण काम आहे ते. एखादं जेव्हा कंट्रोल्ड वातावरण असतं, 4-5 जण असतात, तेव्हा सेल्फी देणं शक्य होतं. पण आज कृपा करून क्षमस्व, पण मी सगळ्यांना सेल्फी नाही देऊ शकणार, सगळ्यांना व्यक्तिगत असा फोटो नाही देऊ शकणार. आज फेसबुक हे माध्यम आहे, ट्विटर हे माध्यम आहे, इंस्टाग्राम ही माध्यमं, आज सोशल मीडिया फार प्रगल्भ झालेला आहे. तर त्यातून आपण संवाद साधूया, कारण असा वैयक्तिक संवाद शक्य नाही आहे. तर कृपा करून माझं लिमिटेशन, माझी ही काय म्हणतो आपण त्याला, मी माफी मागते तुमची, शक्य नाही आहे, वाईट मानून घेऊ नका. तर कार्यक्रम संपल्यानंतर प्लीज कृपया फोटोसाठी आग्रह धरू नका. व्यक्तिगत फोटो सगळ्यांसाठी मला देणं शक्य नाही आहे. अर्थात जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांना मी जरूर देईन, कारण ते कंट्रोल्ड आहेत आणि सगळ्यांना देणं शक्य नाही आहे. तर कृपा करून एवढं माझं तुम्ही म्हणणं ऐकाल का? धन्यवाद. काय आहे, आपल्या भारतामध्ये सगळं चांगलं आहे, थोडीशी शिस्त कमी पडते. आपण जेव्हा फॉरेन कंट्रीजमध्ये जातो आपण शिस्तबद्ध पद्धतीने वागतो, कारण तिथे दंड असतो, इथे एवढा दंड नसतो. त्यामुळे आपण थोडं शिस्तीकडे लक्ष देऊया, नाहीतर आपण भारतीय सगळ्या बाबतीत पुढे आहोतच. तर धन्यवाद. आज तुम्ही मला इथे ज्यांनी या कार्यक्रमाला हातभार लावला त्यांचा मी अभिनंदन करते आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन करते. तुम्हाला धन्यवाद देते. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हॅलो हॅलो हॅलो. काही कमिटी मेंबर्स जे या ठिकाणी राबलेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत, त्यांना ट्रॉफीज देणार आहोत. तर तो वेळ एक आम्हाला द्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की म्हणजे आमचे कमिटी मेंबर्स तुम्हाला म्हणजे सांगणार आहेत की जास्त सगळ्या ऑडियन्सला मला सांगायचं की त्यांना त्रास देऊ नका. बॉन्सर आहेत, काही काळजी करायचं कारण नाहीये. ट्रॉफ्या वगैरे द्यायच्या आहेत काहींना. आणि तर या ठिकाणी जे कार्यकर्ते म्हणून, व्यवस्थापक म्हणून राबलेले आहेत, मी त्यांची या ठिकाणी नावे घेतो. ट्रॉफिक तिकडनं घेऊन या म्हणजे मॅडमला सोपं पडेल.
मी आनंद आहिरे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आनंद आहिरे सर, नेटसेटचे MD. त्याचबरोबर दादू चव्हाण, आनंद आहिरे सरांचा सत्कार या ठिकाणी वर्षाताईंच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर दादू चव्हाण, दादू चव्हाण द्या. राजश्रीताई काळे, सन्मान चिन्ह. सुनील जगताप, सुनील जगताप, पप्पू जाधव, सिद्धार्थ बागुल, सिद्धार्थ बागुल, कृष्णा अवघडे, कृष्णा अवघडे, सुनील जगताप या कार्यक्रमाला पूर्णपणे दिवसभर ज्यांनी शब्दांचा फुलोरा फुलवत होते असे आमचे स्नेही सुनील जगताप, त्याचबरोबर सिद्धार्थ बागुल यांचा देखील सत्कार होत आहे. हे सर्व हातताई या महोत्सवासाठी लाभलेले होते. सिद्धार्थ बागुल,